नमस्कार. चला तर मग वेळ न घालवता थेट आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणाकडे वळूया. एक क्षण असा विचार करा. स्वराज्याचे आपले महान राजे अचानक कुठे गायब झालेत? संपूर्ण स्वराज्य, त्यांची प्रजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा परिवार त्यांची आतुरतेने वाट पाहतोय. आज आपण एका अशा अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगावर बोलणार आहोत, ज्याने खऱ्या अर्थाने स्वराज्याची सत्वपरीक्षा पाहिली. हा असा काळ होता जेव्हा मृत्यूचा एक भयंकर फास स्वराज्याच्या गळ्याभोवती अगदी घट्ट आवळला जात होता आणि घरातल्या माणसांच्या काळजाची धडधड वाढत चालली होती. नको आम्हाला, आम्हाला आबा पाहिजेत, हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द आहेत एका चिमुकल्याचे, आपले बालराजे शंभूराजे. राजगडामध्ये एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरलीये. राजकीय आणि लष्करी उलथापालथीच्या या भयंकर इतिहासात एका निरागस मुलाची, आपल्या वडिलांसाठीची ही तडफड खरंच थेट हृदयाला भिडते. रोज वाट पाहायची की आज आबासाहेब येतील, पण ते येतच नाहीत. शंभूराजांची आणि पर्यायाने संपूर्ण राजघराण्याची ही भावनिक घालमेळ एका अतिशय कठीण वास्तवाची आपल्याला जाणीव करून देते. पन्हाळ्याचा अभेद्य वेढा. हे कठीण वास्तव अत्यंत गंभीर होतं. राजे नक्की कुठे आहेत? तर ते पन्हाळगडावर अडकलेत. ही काही साधीसुधी लष्करी कारवाई नव्हती, तर हा स्वराज्याला संपवण्यासाठी रचलेला एक महाभयंकर मृत्यूचा सापळा होता. आणि इथे सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे शत्रूचं संख्याबळ. 60,000! हो, तब्बल 60,000ची फौज. हा आकडा काही सामान्य नाहीये. शत्रूने गडाभोवती 60,000 सैनिकांचा असा काही कडक वेढा घातलाय की डोळ्यात तेल घालून ते पहारा देत आहेत. विचार करा, गडावर मुंगीलाही आत शिरायला वाव नाहीये, मग माणसाचं तर सोडूनच द्या. अगदी लांबून गडाकडे बघायची सुद्धा सोय उरलेली नाही. बाहेरून गडावर कोणतीही बातमी येऊ शकत नाही आणि आतून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. हा वेढा म्हणजे एक प्रकारे पूर्ण कोंडीच होती. आता या भयानक वेढ्यामागे डोकं कोणाचं होतं? तर सिद्धी जोहरचं. तो कोणी साधासुधा सरदार नव्हता बरं का. तो अत्यंत धूर्त, मुरब्बी आणि कसलेला सेनापती होता. अफजल खानाच्या मृत्यूनंतर बडी बेगम जणू चवताळून उठली होती आणि तिने विजेच्या वेगाने या सिद्धी जोहरला महाराजांवर चालून पाठवलं होतं. त्याच्याकडून क्षुल्लक चूक होण्याचीही अजिबात शक्यता नाही. तो अतिशय शांतपणे पण तितक्याच क्रूरपणे हा वेढा दिवसागणिक अधिकाधिक घट्ट आवळत नेत होतं. शंभूराजांचा निरागसपणा आणि कटुसत्य. संकटाची ही एक बाजू आपण पाहिली, पण दुसऱ्या बाजूला राजगडावर मात्र जीवन सुरळीत असल्यासारखं भासवलं जातंय. हा विरोधाभास समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा फरक बघा, खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. एका बाजूला बाल शंभूराजे गडावर अफजल खानाला मारण्याचे युद्ध खेळ खेळत आहेत. तलवारी ढालीचे खेळ सुरू आहेत. मुलं अगदी निरागसपणे हसत खेळत आहेत. आणि बरोबर त्याच वेळी प्रत्यक्ष वास्तवात त्यांचे वडील एका खऱ्याखुऱ्या मृत्यूच्या सापळ्यात पन्हाळ्यावर मृत्यूशी झुंज देत आहेत. बालपणीच्या या खेळांना वास्तवातल्या या भयानक युद्धाची अजिबात कल्पना नाहीये. आणि ही कल्पना त्यांना अजिबात येऊ नये म्हणून आऊसाहेबांचा म्हणजे जिजाबाईंचा अगदी स्पष्ट आदेश आहे की ही भयंकर बातमी शंभूबाळाला समजता कामा नये. गडावर हाहाकार माजू नये, कोणाचंही धैर्य खचू नये म्हणून राणी वशालाही चेहऱ्यावर खोटं हसू आणून आतल्यात कुढावं लागतंय. रोज शंभूराजांना खोटं सांगावं लागतंय की उद्या आबासाहेब येतील. हे सत्य लपवणं म्हणजे अक्षरशः तलवारीच्या धारेवर चालण्यासारखंच होतं. एका मातेची आणि पत्नीची ही तडफड यातून आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येतेय. चहू बाजूंनी संकटे. परिस्थितीची व्याप्ती आता अधिक भयानक होत चाललीय, कारण संकटे आता चारही बाजूंनी चालून येत आहेत. पन्हाळ्याचा वेढा हा या मोठ्या कटाचा फक्त एक छोटासा भाग होता. शत्रूंची एक अभेद्य फळीच तयार झालीय. सिद्धी जोहर इथे एकटा नाहीये. त्याच्यासोबत बाजी घोरपडे, फाजल खान, सिद्धी मसूद, शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि मालवणीचे जसवंतराव मोठ्या फौजीनिशी सामील झाले आहेत. यातले काही तर खुद्द रक्ताचेच नातेवाईक आहेत, जे आता रक्त प्यायला टपलेत. आणि यात भर म्हणून राजापुराहून इंग्रजांची एक तुकडी त्यांच्या भयंकर तोफा आणि दारुगोळा घेऊन निघालीय. हे लाल माकडांचे तोफगोळे पन्हाळ्याच्या गुरुजावर आदळण्यासाठी सज्ज होतेत. परिस्थितीचं गांभीर्य जरा लक्षात घ्या. स्वराज्यावर एकाच वेळी 2 आघाड्यांवर युद्ध लादलं गेलंय. दक्षिणेत आदिलशाहीचा तो महाभयंकर सिद्धी जोहर पन्हाळ्यावर वेढा देऊन बसलाय
आणि अगदी त्याच वेळी उत्तरेत मुघलांचं संकट चालून आलंय. शाहिस्तेखानाने स्वराज्यात प्रवेश केलाय आणि त्याची फौज थेट रोहिड्यापर्यंत पोहोचली सुद्धा आहे. प्रजा प्रचंड घाबरलेली आहे. एका बाजूला आदिलशाही आणि दुसऱ्या बाजूला मुघल. आणि या सर्वात मोठा आणि काळीज पिळवटून टाकणारा धक्का म्हणजे स्वराज्याचे सरनोबत मुख्य सेनापती नेताजी पालकर वेळेवर उपलब्ध नाहीत आहेत. ते खूप दूर आदिलशाही मुलखात लूट जमा करत आहेत. त्यांना या सर्व परिस्थितीची पूर्ण कल्पना मिळून ते मदतीला येईपर्यंत खूप उशीर होतोय. मुख्य सेनापतीच वेळेवर उपस्थित नसल्याने स्वराज्याची बाहेरची संरक्षण फळी अक्षरशः हतबल आणि निष्क्रिय झाली आहे. जे काही सरदार जोहरवर हल्ला करत आहेत ते एका इंचभरही पुढे सरकू शकत नाहीयेत. जिजाऊंचा ऐतिहासिक निर्णय. स्वराज्यावरील हे अशक्यप्राय वाटणारं महासंकट आणि दुसऱ्या बाजूला रडणारा, घाबरलेला राणीवसा. अशावेळी जिजाबाईंनी जी भूमिका घेतली ती इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. अशा मेणासारख्या राहाल ना तर नुसत्या धगीने सुद्धा वितळाल. हे वाक्य अतिशय प्रेरणादायी आणि तितकंच कठोर आहे. जिजाऊ राणीवशाला खंबीरपणे आणि अत्यंत करारी शब्दात समजावतात. भोसल्यांच्या सुना आहात हे विसरू नका. जेव्हा चहूबाजूंनी आग लागलेली असते तेव्हा त्यात जळून किंवा वितळून न जाता लोखंडासारखं मजबूत बनून संकटाचा सामना करण्याची हीच ती वेळ आहे. त्यांचा हा आत्मविश्वास खरोखरच थक्क करणारा आहे. संकटाच्या या सर्वोच्च क्षणी एका मातेने घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणतो. मी हाताने तलवार झोकली आहे, पाठीशी ढाल बांधली आहे, मी निघालीये. प्रत्यक्ष शहाजीराजांची धर्मपत्नी आणि शिवबांची माता स्वतः जिजाऊ आता महाराजांची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन युद्धभूमीवर जाण्यास सज्ज झाले आहेत. जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले दिसतात आणि आशेचा एकही किरण उरत नाही तेव्हा ही माता चक्क एका रणरागिणीचं रूप धारण करते. मग आता पुढे काय होणार? जिजाऊंचा हा रणरागिणीचा अवतार स्वराज्यावरील या महासंकटाची दिशा खरोखर बदलेल का? एका वृद्ध मातेचा हा एल्गार सिद्धी जोहरच्या 60,000 फौजेला आणि त्याच्या अभेद्य वेढ्याला कसा भारी पडेल? स्वतः जिजाबाई रणांगणात उतरल्यावर स्वराज्याचा इतिहास कोणतं नवं वळण घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. या थरारक इतिहासाच्या अशाच पुढच्या विश्लेषणात आपण पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत हा प्रश्न नक्कीच मनात रेंगाळत राहील, या भयंकर वादळाचा शेवट नक्की कसा झाला असेल?